नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार? कांद्याचे भाव तेजीत येणार का? कांदा भाव तेजी येण्याचे काय कारण आहे? कांदा भाव कमी होण्याचं काय कारण आहे? सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड महत्त्वाची बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. सबस्क्राईब आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येतच असतो. चला तर सुरुवात करतो आहे. स्क्रीन शकता देशातून कांदा आयात होतो त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आणि कशी घसरण कांद्याच्या भावात झाली त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. हा कांदा जवळजवळ 4 महिने 6 महिने साठवणूक केलेला असतो. शेतकऱ्यांनी कांदा ज्यावेळी निर्यात बंदी होते त्यावेळी 1000 रुपयांनी विक्री केला. कांदा आता मुठभर लोकांच्या हातात शिल्लक असताना निर्यात खुली केली. केंद्र शासन आता कुठेतरी निर्यात करा सांगतोय. ही दुर्दैवी बाब आहे. अफगाणिस्तान सारख्या देशातून दुसरीकडे पंजाबमध्ये कांदा आयात केला जातोय. या कांद्याला आयातीवर शुल्क नाही आणि भारतीय निर्यात होणाऱ्या कांद्याला 20% निर्यात शुल्क आहे लावले जाते. ही किती भयावह परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. कारण बाहेर देशातून आपल्या देशात कांदा येतो त्याला निर्यात शुल्क लावलं जात नाही, परंतु आपल्या देशातून बाहेर देशात जर कांदा जात असेल, निर्यात केला जात असेल, आता तर करतच नाही परंतु निर्यात बंदी त्याने आतापर्यंत लावलीच होती, पण करत असाल तर त्याला 20% निर्यात शुल्क लावलेलं आहे. यातूनच आपल्याला लक्षात येत आहे की कांद्याचे भाव पाडण्याचं कारस्थान हे सरकार करतं आहे. आता सरकारच्याच हातात आहे. आता या ठिकाणी बघितलं कस्टमच्या हातात आहे. कस्टम कोणाच्या हातात? सरकारच्या अंडरमध्ये. आता सरकारच हे कारस्थान करत आहे. आपला कांदा बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरचा कांदा मात्र येऊ देतो. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मुबलक प्रमाणात कांदा शिल्लक असताना देखील हे कारस्थान सरकार वारंवार का करत असेल की या ठिकाणच्या जनतेला, भारत देशातील जनतेला या ठिकाणी स्वस्तात कांदा मिळावं आणि सर्वसामान्याचं मतदान त्यांनी घ्यावं. आणि स्वस्तात कांदा का म्हणून देत आहे हे त्यांना सर्वसामान्याचं मतदान मिळावं. कारण निवडणुकीमध्ये त्यांना पडायचं नसतं आणि निवडून येण्यासाठी स्वस्तात कांदा दिला तर या ठिकाणी गृहिणीचं बजेट कोलमडत नाही. मग गृहिणी आनंदित राहतात, त्यांना मतदान करता असं त्यांना वाटतंय. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही इतके दिवस बळीराजाला रडवताय ते तुम्ही बघायला तयार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जी काही पडझड झाली ही या कारणामुळे झालेली आहे. भावात वाढ होऊ शकते तर कशामुळे होऊ शकते तर कांदा निर्यात तुम्ही व्यवस्थितरित्या उद्या कांदा निर्यात जे काही करताय ती व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. त्याच मित्रांनो कांदा निर्यात शुल्क आहे. कांदा निर्यात शुल्कात या ठिकाणी एकंदरीतच या ठिकाणी घट केली पाहिजे किंवा पूर्णतः काढून टाकलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हे जर बघितलं तर कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्य नसलंच पाहिजे. यामुळे या ठिकाणी बघितलं कांद्याची निर्यातीची जी टक्केवारी आहे ती घटती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा असताना देखील सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आणि या ठिकाणी बघू शकता राज्यात किती कांदा शिल्लक. अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यात कांदा आयात झाल्याच्या माध्यमातून बातम्या येताच केंद्र सरकारकडून खडबडून झालं आहे. शेतकरी कल्याण विभागाच्या विपणनचे अर्थ सल्लागार केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाअंतर्गत कविरासन या 1 सदस्य पथकाला राज्याच्या दौऱ्यावर पाठवले आहे. नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नवीन लाल कांद्याची झाली लागवड आणि जुना साठवणूक केलेला उन्हाळा कांदा किती शिल्लक आहे याची माहिती हे सदस्य घेत आहे. देशात कांदा साठा शिल्लक असताना थेट इतर देशात कांदा आणण्यात येत असल्याने कृषी विभाग गांगरून या ठिकाणी गेला आहे.
आता एक सदस्यीय पथक पुढील अहवाल सादर करेल. केंद्राच्या धोरणावर टीका. केंद्र सरकारकडून यापूर्वी 4 ते 5 वेळा कांदा लागवड व कांद्याच्या आवकीची माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले. कांद्याचे बाजारभाव कसे नियंत्रणात ठेवता येईल आतापर्यंत या पथकासोबत जीही चर्चा झाली ती यावरच झाली. त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान बाजारभाव हे केवळ 15 ते 20 दिवसासाठी वाढतात आणि शेतकऱ्यांना यावेळी थोडेफारच दर अधिकचे मिळतात अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे. आणि ही खरंच परिस्थिती आहे. बाजारभाव वाढतात आणि थोड्याफारच शेतकऱ्यांना हा भाव भेटतोय. कारण खरंच आहे, कारण की ज्यावेळेस कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहत नाही, उपलब्ध राहत नाही, त्यावेळेस कांदा भाव वाढतोय. आणि कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहत नाही म्हणजे याचं कारण म्हणजे तो व्यापाऱ्याला विकलेला असतो कमी भावाने, कवडीमोल भावाने. आणि व्यापारी किंवा सरकार नाफेडच्या माध्यमातून जो काही कांदा कवडीमोल भावाने खरेदी केलेला असतो तो चांगल्या दर्जानं, चांगल्या भावानं तो विक्री करत असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही पडझड आणि घसरण कांद्याच्या भावात झालेली आहे, तर ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा असतो त्यावेळेस होत असते. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसतो त्यावेळेस मात्र चांगले कांद्याचे भाव वाढत असतात. आणि कांदा जास्त काळ, जास्त दिवस त्याचे या ठिकाणी साठवणूक करण्याची क्षमता शेतकऱ्याकडे नसल्यामुळे तो जास्त दिवस, जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे त्याच्या कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे. अशा परिस्थिती सध्या उद्भवत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याला चांगला भाव जर द्यायचा असेल तर शेतकऱ्यांना कांदा चाळी व्यवस्थित तुम्ही बांधून दिल्या पाहिजे. त्यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करेल आणि चांगल्या प्रकारचा भावसुद्धा मिळेल. परंतु हे सरकार काय करते तर चांगल्या क्वालिटीचा कांदा घेते, नाफेडच्या माध्यमातून का होईना. त्याला डाग नसला पाहिजे, त्याला विळा लागला नसला पाहिजे, त्याचं कोंब आलेला नसला पाहिजे, असे तो मोठाच पाहिजे, गोलाकार पाहिजे, असे अनेक कारणं सप्पर क्वालिटीचा कांदा घेतात. मग या ठिकाणी बघितलं शेतकरी उन्हातान्हात काबाड कष्ट, आसमानी सुलतानी संकट त्याच्यावर येत आहे. त्यामुळे तो कांदा खराब व्हायच्या भीतीनं तो कवडीमोल भावाने का होईना तो विकून टाकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कवडीमोल भाव हा भेटतच गेला आहे आणि भेटतच राहिलेला आहे आतापर्यंत का होईना. जी काही महत्त्वाची परिस्थिती आहे कांदा भावसंदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचली आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची घडामोड समजा आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत. आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. कमेंट करावच नका. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. सबस्क्राईब करून, कमेंट करून आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा ही विनंती आहे. आणि जी काही महत्त्वाची अपडेट आहे कांदा संदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ती नक्कीच शेअर करावी ही विनंती आहे. आणि कांद्याचे भाव नक्कीच वाढू शकतात जर सरकारने असे कारणं लावून किंवा कांदा निर्यात बंदी करणं, कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्य लावणं आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही त्यावेळेस काढून टाकणं, निवडणूक आली की काढून टाकणं, निवडणूक झाली की निर्यात बंदी करणं किंवा निवडणूक आली की निर्यात बंदी करणं, निवडणूक झाली की निर्यात बंदी उठवणं, असे हे कारणामुळे शेतकऱ्यांच्या भावात आतापर्यंत पडझड झाली. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते. जर चांगल्या क्वालिटीचा कांदा जर मार्केटमध्ये असताना देखील सरकार या ठिकाणी वारंवार अशा प्रकारचा निर्णय घेत असेल आणि परदेशी कांदा आयात करत असेल तर नक्कीच कांद्याच्या भावात आपल्या देशात जी काही क्वालिटी आहे ती कमी आणि भाव कमी होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावरच ही सरकार आहे. तुमची लाडकी बहीण, तुमचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना लागत नाही, परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पिकाला चांगल्या प्रकारचा भाव दिला तर शेतकऱ्यांना याची गरजच नाही. तुम्ही वारंवार शेतकरी सांगतोय की आमच्या मालाला भाव द्या, आमच्या मालाला क्वालिटी द्या, क्वालिटीनुसार भाव द्या. तरी देखील ही सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. इकडे तेलाचे भाव वाढले आणि तिकडे लाडकी बहीण सुरू केली. वा रे वा सरकार.
अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल माहिती अपडेट होतो म्हणजे महाराष्ट्र. धन्यवाद.